डिवाइन अँड जी-कोड या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण 30 मार्च ते 5 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य बघणार आहे. प्रथम आपण पाहूया मेष राशीसाठी हा आठवडा कसा असणार आहे. या आठवड्यात मेष राशीसाठी करिअरमध्ये प्रगतीचे संकेत दिसत आहेत. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात आणि तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. आर्थिक बाबतीत उत्पन्न चांगले राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. प्रेमसंबंधात थोडी संवेदनशीलता ठेवावी लागेल. गैरसमज टाळा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याच्या दृष्टीने थकवा किंवा डोकेदुखी जाणवू शकते, त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या. वृषभ, हा आठवडा वृषभ राशीसाठी स्थैर्य आणि प्रगती देणारा ठरेल. नोकरीत तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन डील किंवा संधी मिळू शकते. आर्थिक बाबतीत सुधारणा होईल आणि एखादा अनपेक्षित लाभ मिळू शकतो. वैवाहिक जीवनात समतोल राखणे आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत पचनाशी संबंधित त्रास टाळण्यासाठी योग्य आहार घ्या. मिथुन, या आठवड्यात मिथुन राशीसाठी नवीन संपर्क आणि संधी लाभदायक ठरतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना महत्त्व दिले जाईल. आर्थिक व्यवहार करताना थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासात लक्ष देण्याचा काळ आहे. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. मानसिक ताण कमी ठेवण्यासाठी ध्यान किंवा योग उपयुक्त ठरेल. कर्क, हा आठवडा कर्क राशीसाठी कुटुंब आणि भावनिक स्थैर्य देणारा ठरेल. घरातील वातावरण आनंदी राहील. नोकरीत स्थिरता राहील आणि कामे वेळेत पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत मध्यम लाभ होईल. एखाद्या छोट्या प्रवासाचा योग संभवतो. आरोग्याच्या दृष्टीने सर्दी किंवा थकवा जाणवू शकतो. सिंह, या आठवड्यात सिंह राशीसाठी आत्मविश्वास आणि नेतृत्व वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णय क्षमतेमुळे यश मिळेल. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल आणि काही नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने ऊर्जा चांगली राहील, पण विश्रांती घ्या. कन्या, हा आठवडा कन्या राशीसाठी मेहनतीचा आणि फलदायी ठरेल. नोकरीत किंवा शिक्षणात चांगले परिणाम मिळतील. आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील. कुटुंबियांचा पाठिंबा मिळेल. प्रेमसंबंधात समजूतदारपणा ठेवावा लागेल. आरोग्याच्या दृष्टीने पोटाशी संबंधित त्रास टाळण्यासाठी आहार सांभाळा. तुला, या आठवड्यात तुला राशीसाठी संतुलन राखणे महत्त्वाचे राहील. व्यवसायात नवीन संधी मिळतील आणि भागीदारीत फायदा होईल. आर्थिक बाबतीत चांगले संकेत आहेत. प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. प्रवासाचा योग संभवतो. आरोग्य सामान्य राहील, पण थोडी काळजी घ्या. वृश्चिक, हा आठवडा वृश्चिक राशीसाठी परिवर्तनाचा ठरू शकतो. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल आणि काही जुने प्रश्न सुटतील. कुटुंबात शांतता राहील. प्रेमसंबंधात संयम ठेवावा लागेल. मानसिक ताण टाळण्यासाठी सकारात्मक विचार आवश्यक आहेत. धनु, या आठवड्यात धनु राशीसाठी भाग्याची साथ मिळेल. नवीन काम सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. आर्थिक लाभ होईल, पण खर्चही वाढू शकतो. कुटुंबियांचा पाठिंबा मिळेल. प्रवासाचा योग संभवतो. आरोग्य चांगले राहील, पण नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. मकर, हा आठवडा मकर राशीसाठी स्थैर्य आणि प्रगती देणारा आहे. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक बाबतीत चांगली वाढ दिसेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. एखादी महत्त्वाची योजना पूर्ण होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने थकवा जाणवू शकतो. कुंभ, या आठवड्यात कुंभ राशीसाठी सर्जनशील कामात यश मिळेल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. मित्रपरिवारासोबत वेळ चांगला जाईल. आर्थिक बाबतीत मध्यम लाभ होईल. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. आरोग्य सामान्य राहील. मीन, हा आठवडा मीन राशीसाठी सकारात्मक आणि आध्यात्मिक राहील. आर्थिक लाभाची शक्यता आहे.
कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील, पण तुम्ही त्या व्यवस्थित पार पाडाल. प्रेमसंबंधात आनंदाचे क्षण मिळतील. आरोग्याच्या दृष्टीने थोडा थकवा जाणवू शकतो. हे होतं या आठवड्याचे राशी भविष्य. तुमची रास कोणती आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. हा आठवडा तुमच्यासाठी कसा गेला हे देखील आम्हाला सांगा. आणि हो, अशाच साप्ताहिक राशी भविष्यासाठी डिवाइन अँड डिकोडला आजच सबस्क्राईब करा.